आरक्षणावरती काही चर्चा झाली का? कारण मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे. सकाळी त्यांच्या नाकातून देखील रक्त येत होतं. जोपर्यंत दिलेला शब्द पाळत नाही तोपर्यंत मी उपचार देखील घेणार नाही. 100% पाळला जाईल. मला माहिती नाही की आपलं स्पेशल अधिवेशन घ्यायचं ठरलेलं आहे आणि त्याची तारीख सुद्धा ठरलेली आहे, परंतु या संदर्भातली घोषणा हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतील. मनोज दादांच्या तब्येतीबद्दल आम्हाला सगळ्यांनाच काळजी आहे आणि त्याच्यामुळे यानंतर ते उपोषण मागे घेतील याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत ते मनोज दादांना येऊन भेटतील आणि किती तारीख ठरलेली आहे स्पेशल अधिवेशनाची त्याची सुद्धा त्यांना माहिती देईल. बघा, मला अजून ह्याची अधिकृत माहिती आलेली नाही आहे, परंतु ते अतिशय चांगले असे कार्यकर्ते आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. अशोक चव्हाण साहेबांना ज्याप्रमाणे राज्यसभेवर संधी मिळाली तशी मिलिंद देवराजींना मिळालेली असेल तरी ती अत्यंत आनंदाची बाब आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावरती नारायण राणेंनी टीका केलेली आहे. त्यांचं डोकं खराब झालेलं आहे अशा शब्दामध्ये नारायण राणेंनी टीका केलेली आहे. ते नाटकं करतात असं देखील नारायण राणे म्हणतात. बघा, राणेसाहेब एक ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्याच्या विरुद्ध मी बोलणं हे चुकीचं होईल, परंतु मी अगोदरच सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे सर्वसाधारण मराठा समाजाचं सर्वसमावेशक असं नेतृत्व त्यांनी हल्लीच्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे. आणि त्यांनी जी मूळ मागणी केलेली होती की ती कुणबी दाखल्यांच्या संदर्भात होती आणि बहुतांश ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भातल्या काही तांत्रिक बाबी आहेत तेवढ्याची पूर्तता शिल्लक असेल तर त्याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचा कुठलाही धोका पत्करू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री नाही तर घरफोड आहेत अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंनी टीका केली आज नगरच्या दौऱ्यावर. मला आजपर्यंत संजय राऊतांची जीभ बोलताना घसरते असं मी समजत होतो. उद्धव साहेबांच्याबद्दल अतिशय आदर आहे, त्यांची जीभ तरी असं बोलताना घसरता कामा नये असं मला वाटतं. सर, एकीकडे छगन भुजबळ सुद्धा मंत्री आहेत आणि आज थेट मनोज जरांगे पाटील हे उपोषण करताना त्यांच्या तोंडातून शिव्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. कसं बघतात ते? मंत्र्यांना शिव्या दिल्या जातात ते राज्य सरकारच्या मंत्र्यांना. नाही, बघा, मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचं अनेक वर्षाचं जे कार्य आहे ते ओबीसींच्या संदर्भातलं आहे आणि त्याच्यामुळे ते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात नाहीत तर ते ओबीसींच्या बाजू लावून धरत असताना विनाकारण हा संघर्ष निर्माण झालेला हा संघर्ष कुठेतरी मिटला पाहिजे असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.